ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 15. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. शब्दार्थ. ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादीपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. भावार्थ. उद्वेग म्हणजे त्रास, दुःख. जो माणूस कोणालाही त्रास देत नाही आणि स्वतःलाही त्रास करून घेत नाही, त्याचे वागणे देवाला प्रिय होते. त्रास देत नाही म्हणजे नकळतही त्रास होणार नाही याची काळजी घेतो. आपल्यामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घेतो. मला योग्य वाटेल तसंच वागणार, तुम्हाला त्रास झाला तर तो तुमचा प्रश्न आहे, असे बोललो तर ते भगवंताला आवडत नाही. देवाला प्रिय होणे वाटते तितके सोपे नाही. एक वेळ आपण इतरांना त्रास देणार नाही, पण स्वतः मात्र कुरकुरत बसतो. हा असं म्हणाला, त्याने असंच केलं, त्याने बघितलं नाही, याने बोलावलं नाही, काय आहेर दिलाय, काय साडी नेसली आहे, अशी सगळ्या बाबतीत तक्रार सुरू असते. बोललो नाही तरी मनात येते, वाईट वाटते, आनंदी राहू शकत नाही हे खरे. सगळं नीट असेल तर समाधानी, आणि जरा मनाविरुद्ध झालं की चिडचिड असे आपण वागतो. उद्वेग नकोच, पण भीती आणि मत्सरही नको. हे अजून कठीण. प्रत्येकाला कसली तरी भीती सतत असते. आजाराची, मृत्यूची, नोकरी मिळेल की नाही, मिळाली तर टिकेल की नाही, लग्न होईल का, ते टिकेल का, पाऊस पडेल का, अशी आणि कुत्रा, मांजर सगळ्या गोष्टींची भीती मनात ठाण मांडून बसते. साधा कार्यक्रम करायचा झाला तरी तो नीट पार पडेल की नाही याची भीती. प्रवासाला निघायचं, वाहने नीट मिळतील की नाही याची चिंता. मनात धाकधूक होती, पण स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं असं म्हणतात. धाकधूक का वाटली, निर्धास्त का नव्हता? निर्भय हो म्हणायचं, पण व्हायचं नाही. काळजी करू नका म्हणायचं, काळजी करायची. देवाला भित्रा भक्त आवडत नाही. मनात विश्वास नाही. जे होईल ते चांगले म्हणण्याची तयारी नाही. काय व्हायला हवे हे आधी मनात ठरवले आहे. वर्तमानात जगत असून पुढच्या क्षणाचा विचार करतो, इतके अर्थ त्या भीतीतून व्यक्त होतात. आई ओरडेल ह्याची भीती वाटते. आई का ओरडेल? खोटं बोललो, चुकीचे वागलो म्हणून. मग खोटं का बोललो? आधी चूक करायची आणि मग घाबरायचे. कोणाचं चांगलं झालं की नावं ठेवायची. पैसा आहे मग काय 10 गाड्या घेतील. वशिला असेल 2 नंबरचा पैसा आहे. काम करत नाही, नुसतं पुढं पुढं करून भरती मिळवतो. असंच बोलत राहायचं. दुसऱ्याच्या आनंदात आनंद झाला नाही ठीक आहे. कोणाचे चांगले झालेले बघून त्रास होतो, वाईट वाटतं, राग येतो, त्याच्यात चुका शोधतो. असे वागणारा भक्त देवाला का आवडावा? असे वागत असू तर देव आणि भक्ती दोन्ही कळले नाहीत. श्लोक 16. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. शब्दार्थ. ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. भावार्थ. भक्ती कशी करावी ते सांगितले आणि भक्त कसा असावा तेही सांगितले. दोन्ही एकमेकात गुंतलेले आहे. भक्ती जशी सांगितली आहे तशी केली तर आपण देवाला आवडू यात शंका नाही. ज्ञान मिळवायचं, अभ्यास करायचा, निरपेक्ष कर्म करायचं आणि सतत देवाचं स्मरण ठेवायचं. ज्ञान मिळवायचं म्हणजे देह म्हणजे मी नव्हे हे समजून घ्यायचं. देह मी नाही म्हटल्यावर देहाच्या व्यवहारात गुंतायचं नाही. कर्म नीट करायचं म्हणजे व्यवहार नीट करायचा, म्हणजे चतुरपणा हवाच. कर्म करायचं पण ते देवाला अर्पण करायचं, म्हणजे अभिमान बाळगायचा नाही. मी नाही आणि अपेक्षाही नाही, म्हणजे दुःख होणार नाही. भगवंत सांगतात तशी भक्ती केली तर देवाला प्रिय होऊ. सुरुवात झाली की सगळे आपोआप जमते.
प्रिय होणार म्हणजे भक्तीच्या सर्व पायऱ्या चढणार, निकष पूर्ण करणार. देवाला प्रिय होतो म्हणजे चैतन्याशी एकरूप होतो. मन आणि बुद्धी वैश्विक शक्तीशी जोडले जातात. तणावातून मुक्त होतो. सहनशक्ती, स्मरणशक्ती वाढते. त्रिकाल ज्ञान होते. सिद्धी मिळतात. देव प्रसन्न झाला, त्याने वरदान दिले असे गोष्टीत असते तसे होत नाही. आपले अंतर्मन जागरूक होते. वेळ लागला तरीही होते हे नक्कीच. कुठूनही सुरुवात केली तरी सगळे टप्पे येतात आणि मुक्काम एकच असतो. आकाश म्हटलं की ते नित्य नवीन असतं. ते वर असतं, विशाल असतं. त्यात चंद्र, सूर्य, तारे असतात. मुलींची शाळा म्हटलं की प्रवेश फक्त मुलींना मिळतो, वेगळं सांगायची जरूर नाही. तसे आनंदी, हुशार, समाधानी, अभिमानरहित भक्त देवाला प्रिय होतो. रडका चेला आणि चिडका गुरु कामाचे नाहीत. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.